ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 130व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3 श्लोक 9. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोको वयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर. अर्थ असा आहे की यज्ञासाठी कर्तव्य पालनासाठी केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त अन्यत्र आपल्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मात व्यस्त झालेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीनंदन, तू आसक्तीरहित होऊन त्या यज्ञासाठीच कर्तव्य कर्म कर. भाषांतर असं आहे की यज्ञार्थाने केलेल्या कर्मापेक्षा अन्य कर्म केल्याने हे लोक कर्मात बांधले जातात. हे कौंतेय, त्या कर्माचे, त्या अर्थाचे कर्म तू अनासक्त होऊन पूर्ण कर. म्हणजे यज्ञाच्या अर्थाचं कर्म तू अनासक्त होऊन पूर्ण कर. आपण व्याख्या पाहूया. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. गीतेच्या तत्वानुसार सर्व कर्तव्य ही यज्ञच आहेत. म्हणजे यज्ञ कशाला म्हटलेलं आहे? कर्तव्याला म्हटलेलं आहे. वेदांमध्ये जे कर्मकांड आहे, होम हवन आहे, समिधा देणं वगैरे, मंत्रोच्चार करून ह्या सगळ्या गोष्टी करणं, याला यज्ञ म्हटलेलं नाही गीतेमध्ये. यज्ञ याचा अर्थ ज्ञानपूर्वक केलेले प्रयत्न, हे लक्षात घेतलं पाहिजे. यत्न, य आणि ज्ञ म्हणजे ज्ञान, ज्ञ म्हणजे, आणि य म्हणजे यत्न, प्रयत्न. ते ज्ञानपूर्वक केलेले प्रयत्न म्हणजे यज्ञ आहे. तर कालानुरूप भाषा बदलत असते. वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये त्या वेगळ्या वेगळ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ असतात, लक्षात घ्या. पण कर्मयोगामध्ये किंवा संपूर्णच गीतेची भाषा ज्यावेळेला आपण म्हणतो यज्ञ करण्यासाठी कर्म कर म्हणून सांगतात, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, तो इथे यज्ञ जो गीतेला अपेक्षित आहे किंवा भगवान श्रीकृष्णांना जो अपेक्षित आहे तो आहे ज्ञानपूर्वक केलेले यत्न, कर्तव्य पालन. आपण मागेपासून ह्याच्यापासून शिकतो की स्वधर्माचं पालन समतायुक्त होऊन करणं, हे याच्यामध्ये व्यावसायात्मिका बुद्धी म्हटलेली आहे. आणि ही या बुद्धीनी आपण ज्यावेळेला प्रयत्न करायला लागतो, आपलं कर्तव्याचं पालन करायला लागतो, तर त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. लक्षात. या अशा यज्ञाच्याच अर्थाने फक्त कर्म करावं म्हटलेलं आहे. कर्तव्य समजून केले जाणारे व्यापार, नोकरी, अध्ययन, अध्यापन इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्मांचे नावही यज्ञ असेच आहे. पहा, इथे कुठेही होमावन असा शब्द आलेला नाही. कर्तव्यपूर्वक, कर्तव्य समजून केले जाणारे व्यापार, नोकरी, अध्ययन, अध्यापन इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्मांचे नावही यज्ञ असे आहे. दुसऱ्यांना सुख पोहोचविणे तसेच त्यांच्या हितासाठी जी काही कर्म केली जातात ती सर्व यज्ञार्थ कर्म आहेत. यज्ञार्थ कर्म केल्याने आसक्ती फार लवकर नाहीशी होते. तसेच कर्मयोगाची संपूर्ण कर्म नष्ट होतात, लक्षात घ्या. अध्याय 4 श्लोक 23. आपल्याला कर्म नष्ट होतात, पाप नष्ट होतं हे आवडतं, पुण्य नष्ट होतं हे आवडत नाही. बऱ्याच जणांच्या मनामध्ये स्वर्ग असतो. स्वर्गात जाऊन मला काय काय सुखांचा लाभ होईल. 2 प्रकार आहेत. पहा, जिथे आहात तुम्ही, ज्या ठिकाणी आहात, जशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जाणीवा ज्या पद्धतीने तुम्हाला जगायला समर्थ करतायत, लक्षात घ्या, तिथे स्वर्ग निर्माण करावा. मृत्यूनंतरचा जो स्वर्ग मिळणार आहे त्याच्याबद्दल खरंच कधीच कोणी येऊन नाही सांगितलेलं की हो मी स्वर्गात मेल्यानंतर गेलो होतो आणि तिथे सगळं छान होतं, असं होतं आणि तसं होतं. ह्या भाकड कथा आहेत. कमकुवत मनाच्या, दुर्बल हृदयाच्या लोकांनी लावलेले शोध आहेत स्वर्ग आणि नरक. हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात ती कर्म स्वतः तर बंधनकारक नसतातच, पण पूर्वसंचित कर्मसमूहाला सुद्धा समाप्त करून टाकतात. हा विषय सातत्याने पूर्वसंचित म्हणजे तुमच्या गुणसूत्रांशी संबंधित असलेला हा भाग आहे. हे मी सातत्याने, पुनर्जन्म हा विषय आपल्या डोळ्यासमोर झालेला दिसतो. एका शरीरातून आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवास करतो हेही दिसतं. आईवडिलांच्या शरीरातून आपण एक वेगळंच शरीर धारण करून बाहेर पडत असतो, लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या शरीरातून दुसरं शरीर निर्माण होताना आपल्याला समोर दिसतं. हे सगळे जन्ममृत्यूचे हे विषय आपण समजून घेतले पाहिजेत. आणि पूर्वसंचितचा अर्थ इतकी मेमरी, इतकी प्रचंड मेमरी, अब्जावधी वर्षांची मेमरी घेऊन आपण जन्माला आलेलो असतो. पुन्हा पुन्हा ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपलं नाक आपल्या कुठल्या तरी पूर्वजासारखं असतं, आईवडिलांसारखं असतं.
डोळे कुठल्या तरी पूर्वजासारखे असं, ओठांची ठेवण, चेहऱ्याची, शरीराची ठेवण. इतकंच काय तर आपण वेळोवेळी एखाद्या गोष्टीला देणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा आपण पोटातून शिकून आलेलो असतो. आपल्या गुणसूत्रातच असतात. आपल्या कुठल्या तरी पूर्वजासारखेच आपण प्रतिक्रिया देत असतो. आपलं वागणंसुद्धा त्या संस्कारातून आलेलं असतं. हे आहे पूर्वसंचित. त्याच्यातून सुद्धा, त्या संस्कारातून सुद्धा बाहेर पडावं आणि संपूर्ण संस्काररहित व्हावं. आता संस्काररहित ज्यावेळेला नीतिशास्त्र आपण शिकत असतो त्यावेळेला हा शब्द वाईट अर्थाने इथे वापरला जातो. लक्षात घेतलं पाहिजे की संस्काररहित आहे हा, ह्याला संस्कारच नाहीत अजिबात. परंतु अध्यात्मात मात्र संस्काररहित याचा अर्थ स्वरूपामध्ये स्थिर असलेला, ज्याच्यावर कुठल्याही बाह्य गोष्टींचा प्रभाव झालेला नाही, आणि असेल तर तो त्यांनी आपल्या त्या विद्येनी, आपल्या साधनेनी तो प्रभाव नष्ट केलेला आहे. पूर्वसंचितसुद्धा त्यांनी नष्ट करून टाकलेला आहे. हे मागच्या जन्मातून आलेले प्रभाव वाल्याकोळीचं केवढं मोठं उदाहरण आहे. मूळचा स्वभावच बदलला सगळा. लक्षात घ्या, जो काही गुणसूत्रातून घेऊन आला होता ते सगळंच्या सगळं त्याच्यात रूपांतर झालं वाल्मिकीमध्ये. अशी अनंत उदाहरणं आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. रिफॉर्मेशन ज्याला म्हणतात, संपूर्णपणे पुनरुज्जीवन ज्याला म्हणतात. म्हणून तर तप सांगितलेलं आहे. 12 वर्षामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पूर्णपणे बदल होत असतो. तो बदल सकारात्मक व्हावा, तो बदल आध्यात्मिक असावा आणि मूळ स्वरूपाशी संलग्न असावा. बाह्य गोष्टी ज्या काही लागू आपण करून घेतलेल्या आहेत त्याच्याशी तो संबंधित नसावा. अशा पद्धतीने ते संपूर्ण 12 वर्षाचं जर आपण आपल्या शरीराला वळण लावलं तर तेच कायम होऊन जातं. कारण दर 12 वर्षानंतर वैद्यकीयदृष्ट्या आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे बदल होत असतो. म्हणून तपाचरण करायला सांगितलं आहे. आणि तप 12च वर्षाचं असतं. याचं कारण पण ते आहे की 12 वर्षानंतर पूर्ण पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ते आचरण, तपाचरण म्हटलं आहे. तप आचरण 12 वर्ष एक तप तशा पद्धतीचं आचरण करावं असं म्हटलेलं आहे. ते आचरण केल्यानंतर तुम्ही तेच होऊन जाता जे तुम्हाला अपेक्षित आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काटेकोरपणे व्रत करावं, तप करावं असं म्हटलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. तर यासाठी पूर्वसंचित समूहाला सुद्धा ते समाप्त करून टाकतात असं ठामपणे भगवंत सांगतात. वास्तविक पाहता मनुष्याची स्थिती त्याच्या उद्देशानुसार असते, क्रियेनुसार नव्हे. जसे व्यापाऱ्याचा मुख्य उद्देश धनप्राप्ती असतो म्हणून त्याची वास्तविक स्थिती धनातच राहते आणि दुकान बंद करताच त्याची वृत्ती धनाकडेच जाते. तसेच यज्ञार्थ कर्म करीत असताना कर्मयोगाची स्थिती आपल्या उद्देशात म्हणजे परमात्म्यात असते आणि कर्म समाप्त करताच त्याची वृत्ती परमात्म्याकडेच आकर्षित होते. पहा, सर्व वर्णांसाठी वेगवेगळी कर्म आहेत. एका वर्णासाठी एखादे कर्म स्वधर्म आहे तर तेच कर्म दुसऱ्या वर्णासाठी विहित नसल्याने परधर्म म्हणजेच अन्यत्र कर्म होते. जसे भिक्षेवर जीवन निर्वाह करणे ब्राह्मणासाठी स्वधर्म आहे परंतु क्षत्रियासाठी परधर्म आहे. त्याचप्रमाणे निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करणे मनुष्याचा स्वधर्म आहे आणि सकाम भावनेने कर्म करणे परधर्म आहे. जेवढी म्हणून सकाम आणि निषिद्ध कर्म आहेत ती सर्वची सर्व अन्यत्र कर्म श्रेणीत येतात. अन्यत्र कर्म श्रेणीत येतात. पहा, जेवढी म्हणून सकाम आणि निषिद्ध कर्म आहेत ती सगळीच्या सगळी अन्यत्र कर्मामध्ये येतात. म्हणजे स्वधर्म सोडून जे काही तुम्ही करत असता त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आता एका बाजूला वर्णव्यवस्था हा जर विचार आपण केला तर लक्षात येईल की तर ती व्यवसायांची व्यवस्था आहे. म्हणून ब्राह्मणाची कर्तव्य आहेत, त्याच्या काही समाजाने पत्करलेल्या ब्राह्मणाबद्दलच्या जबाबदाऱ्या आहेत. क्षत्रियाची काही कर्तव्य आहेत आणि त्याच्या स्वतःच्या काही जबाबदाऱ्या आहेत. अशाच पद्धतीने वैश्य आणि शूद्रांच्या बाबतीतसुद्धा हा विषय आहे. परंतु ही एका विशिष्ट काळातली समाजरचना आहे आणि त्या अनुषंगाने आज हे लिहिलं गेलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आजच्या काळामध्ये व्यावसायिक विभागणी आहे परंतु त्याच्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु तुमच्या लक्षात येत असेल की तशाच पद्धतीने ही वर्णव्यवस्था आज पण, किंवा वर्णाचा अर्थ व्यवसाय आहे, ते व्यवसायांची व्यवस्था केलेली दिसते आणि ज्याला त्याला त्याच्या त्या व्यवस्थेमध्ये आपला आपला रोजगार मिळावा अशी ही व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली दिसते. कुणीही त्याच्यामध्ये उपाशी राहू नये आणि राष्ट्र उभारणीसाठी, समाजाच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या त्या धर्माचं पालन करावं आणि त्याच्यातून योगदान द्यावं समाज उभारणीसाठी. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. म्हणून या ठिकाणी भिक्षेवरती जीवन निर्वाह करणे ही ब्राह्मणासाठी स्वधर्म आहे म्हणून सांगितले.
कारण ब्राह्मणांनी उपजीविकेसाठी साधन म्हणून दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा कारण त्यांनी सातत्याने ज्ञानार्जन आणि ज्ञान वितरण करायचं आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीची ही रचना केलेली आहे. आणि मग म्हणून त्यांची उपजीविका ही समाजाने चालवावी, त्यांना भिक्षादान करावं. कारण ते जर विद्येवरती, जर विद्या अर्जित करण्यावरतीच त्यांचं लक्ष असेल तर ते कुठे शेतीभाती करणार, कुठे युद्धावर जाणार, कुठे दुसऱ्या कुठल्या गोष्टीतून ते द्रव्य मिळवणार. अशा पद्धतीची बाब त्या काळामध्ये असल्यामुळं त्यांना ही व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. भिक्षा, त्यामुळे ते सुद्धा आणखीन अनेक नियम आहेत त्या सगळ्या गोष्टी, पण तो इथे भाग हा सगळा अप्रस्तुत होईल, लक्षात घ्या. आणि आजच्या काळामध्ये तर ते अगदीच अप्रस्तुत होईल, कारण आता तशी व्यवस्था कुठेच नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. असेल तर तिचं स्वरूप खूप बदललेलं आहे आता. आणि उतरण ज्याला म्हणतात, उच्च आणि नीच किंवा उच्च आणि नीच अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये सामाजिक रचनेमध्ये असलेला जो भाव आहे तो आपण सगळ्यांनी समान करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. काही गोष्टी त्याच्या चांगल्याही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या वर्णव्यवस्थेमध्ये, परंतु काळाच्या ओघामध्ये काही वाईटच गोष्टी शिल्लक राहिल्यात, त्याही मिटवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत सगळेजण. पहा, म्हणून इथे ते काय म्हणतात की अशा पद्धतीने त्याचा तो स्वधर्म आहे. प्रत्यक्षामध्ये ब्राह्मणाचा स्वधर्म काय आहे? विद्यार्जन करणं, भिक्षा मागून उपजीविका करणे हा त्याचा स्वधर्म नव्हे, ती खूपच उपगोष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं विद्यार्जन करणं आणि ते विद्या वितरित करणं, सत्पात्री विद्यार्थ्याला ते शिकवणं हा त्याचा स्वधर्म आहे क्षत्रियाचा. म्हणजे ब्रह्मज्ञान ब्रह्मजानाती इथे ब्राह्मणः, त्या ब्राह्मणाचा ब्रह्म जाणणे हा स्वधर्म आहे. समाजाचं क्षती त्रायती, समाजाचं क्षती होण्यापासून तारण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. व्यवसायती, व्यवसाय करणं, शेती करणं हा वैश्याचा स्वधर्म आहे. आणि शुभात द्रवती, दुसऱ्याचं शुभ करण्यासाठी ज्याचं अंतःकरण द्रवतं, असं अंतःकरण द्रवणं हा शूद्राचा स्वधर्म आहे, लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीने स्वधर्माचा विचार समजावा म्हणून ह्या वर्णव्यवस्थेचा अभ्यास करायला हरकत नाही. परंतु तिचा जो ज्या स्वरूपात, ज्या विकृत स्वरूपात वर्णव्यवस्थेचा नंतर विपर्यास झाला, त्याचं पालन करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आपल्यासाठी कर्म केल्याने सकाम भाव राहतो आणि सकाम भाव राहिल्याने निषिद्ध कर्म होण्याची पूर्ण शक्यता राहते. पहा, म्हणून लहानात लहान आणि मोठ्यात मोठे जे काही कर्म केले जाईल त्यात साधकाने सावधान राहिले पाहिजे की आपले कर्म एखाद्या स्वार्थासाठी तर होत नाही ना. साधक त्यालाच म्हणावे जो निरंतर सावधान राहतो. जागरूकता, तल्लीनता नव्हे, जागरूकता हे साधकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून साधकाने आपल्या साधनेत सतर्क, जागरूक राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे. अन्यत्र कर्म म्हणजे काय आहे पहा. या दोन गुप्त भाव आहेत. एक, एखादी कोणी व्यक्ती आली तर त्याच्याशी एखादा मनुष्य या बसा इत्यादी आदरसूचक शब्दांचा प्रयोग करतो, परंतु अंतःकरणातून पात्र मी फार सज्जन आहे असे स्वतःला समजतो, अथवा अशा म्हणण्याने येणाऱ्या व्यक्तीवर माझा विशेष प्रभाव पडेल या भावनेने ते म्हणत असतो. तर यात स्वार्थाची भावना सुप्त असल्याने हे अन्यत्र कर्मच आहे, यज्ञार्थ कर्म नव्हे. पहा, म्हणून एखादं कर्म यज्ञार्थ आहे किंवा नाही ही गोष्ट ठरण्यासाठी त्या कर्माच्या मागे तुमची भावना जोडलेली जी आहे, फळाची जी अपेक्षा जोडलेली आहे, लक्षात घ्या. आणि त्या अपेक्षेतून जो हेतू निर्माण झालेला आहे त्या कर्माचा, तो फार महत्त्वाचा आहे. हेतू नसणं ही एक बाब झाली, स्वार्थपूर्ण हेतू असणं ही दुसरी बाब झाली. आणि या दोन्हीचं समतोल आहे, लक्षात घ्या, ती म्हणजे स्वधर्माच्या संदर्भात तो हेतू असणं, स्वधर्म पालन करण्यासाठी हेतू असणं. तर मग कोणतीच गोष्ट पाप पुण्य ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये तुमच्या बॅलन्स शीटमध्ये काहीच राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर योग मात्र तुमच्यामध्ये निर्माण होईल, तुम्ही योगी व्हाल, हे समजून घेतलं पाहिजे. लोकांना वाटतं पापच नाही आणि पुण्य पण नाही, मग जगायचं कशाला? योगी होण्यासाठी, योग साधण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी, यश आणि अपयश या दोन्हीच्या पण पलीकडे जाण्यासाठी आणि संपूर्ण त्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा त्या माध्यमातून तटस्थपणे अनुभव घेण्यासाठी, अनुभूती घेण्यासाठी. पहा, हे लक्षात घेतलं पाहिजे. जगण्याला अशा पद्धतीने विलक्षण अर्थ ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला त्या जगण्याची किंमत वाढते, त्याचं मूल्य वाढतं, लक्षात घ्या. नाहीतर पहा, प्राण्यांचाही आपला आपला हंगाम असतो.
त्यांच्यापेक्षाही खाली दर्जाला आपण सगळे जाऊ. म्हणजे प्राण्यांसारखं जीवन जगू असं बिलकुल म्हणणार नाही, कारण प्राण्यांनाही काहीतरी नीतिनियम असतात, नियम असतात, त्यांना ते निसर्ग नियमाने बांधील असतात. केव्हाही काहीही कुठेही असा त्यांचा विषय नसतो प्राण्यांचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते अज्ञार्थ कर्म होणार नाही जर त्याच्यात स्वार्थाचा हेतू असेल तर. हेतू नसेल तरीसुद्धा होणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वधर्म पालनाचा हेतू असेल तर मात्र निश्चितपणाने ते अज्ञार्थ कर्म यज्ञार्थ कर्म आहे. दुसरा भाग आहे म्हणजे अन्यत्र कर्माच्या संदर्भात. सत्संग अगर सभा यात एखाद्याने प्रश्न केला परंतु मनात जर असा भाव असेल की यामुळे वक्ता आणि श्रोतृगण मला फार जाणकार आणि चांगला समजतील तर हे अन्यत्र कर्मच आहे, यज्ञार्थ कर्म नव्हे. तर तात्पर्य म्हणजे दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून, स्वतःबद्दल चांगली भावना निर्माण व्हावी म्हणून जे केलेलं आहे ते कर्म हे यज्ञार्थ कर्म होत नाही. तात्पर्य साधकाने कर्म तर केले पाहिजे परंतु त्यात स्वार्थ कामना इत्यादींचा भाव नसला पाहिजे. कर्माचा निषेध नाही परंतु सकाम भावाचा निषेध आहे. कर्म करू नका म्हणून सांगितलेलं नाही, पण सकाम भावनेने मात्र करू नका हे निश्चितपणाने सांगितलेलं आहे. मनामध्ये हव्यास हाव स्वार्थ ठेवून करू नका म्हणून निश्चितपणाने सांगितलेलं आहे. त्याचा हेतू होऊन करू नका म्हणून निश्चितपणाने सांगितलेलं आहे. निरर्थक कर्म करू नका म्हणून पण निश्चितपणाने सांगितलेलं आहे. परंतु स्वधर्माचं पालन करण्यासाठी मात्र तुम्ही कर्म करा हेही त्याच जोडीला निश्चितपणाने सांगितलेलं आहे. कर्माची जी काही गती आहे ती या पद्धतीने असावी. विज्ञान काय सांगतं ह्याच्याबद्दल आपण बोलू नंतर, पण कर्माची गती समजून घेत असताना इथे लक्षात घ्या, आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बराचसा हा सिद्धांत जो आहे न्यूटनचा तो इथूनच आलेला आहे. या कर्माच्या सिद्धांतातून गतीचे सिद्धांत सांगितले त्यांनी 3. तर हे सिद्धांतसुद्धा ह्या कर्माच्या गतीतूनच आलेले आहेत, परंतु त्या संपूर्ण कर्माच्या सिद्धांताचा काही भाग न्यूटननी घेतला आणि ते सांगितलं, हे लक्षात घेतलं. एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक क्रियेची प्रतिक्षिप्त तेवढ्याच मूल्याची प्रतिक्षिप्त क्रिया घडते, तेच आहे. पण इथे त्याचा व्यापकपणा खूप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळ्या म्हणजे फक्त भौतिकशास्त्रीय दृष्टीने फिजिक्सच्या दृष्टीने नव्हे तर वैश्विक दृष्टीने सांगितलेली जी गोष्ट आहे ती इथे हा कर्माचा सिद्धांत त्या पद्धतीने तो लागू होतो, सगळ्या शास्त्रांना लागू होतो. म्हणून तर तो शाश्वत आहे, त्याला शाश्वत म्हणतात. ती मूल्य भगवद्गीता आपल्याला सांगते जी कधीच बदलणार नाहीत. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा. म्हणून कर्तव्याबद्दल बोलत असताना नेहमी धर्माबद्दल बोलत असताना सांगितलेलं आहे की धर्म म्हणजे कर्तव्य आहे. पती-पत्नी जर असाल तुम्ही तर हिंदू असाल तर तुमच्यामध्ये तीच कर्तव्य असतात, लक्षात घ्या, जी मुस्लिम पती-पत्नीमध्ये आहेत. ती शाश्वत मूल्य आहेत. ती कर्तव्य ख्रिश्चन पती-पत्नीमध्ये सुद्धा असतात, जैन बुद्ध शीख पती-पत्नीमध्ये सुद्धा, पारशी पती-पत्नीमध्ये सुद्धा. जेव्हा पती आणि पत्नी म्हणून जे एकमेकाच्याबद्दल कर्तव्य निर्माण होतात ती सगळीकडे एकसारखीच आहेत. म्हणून तर त्याला सनातन आणि शाश्वत म्हटलेलं आहे. ती धर्मानुसार म्हणजे संप्रदायानुसार पंथानुसार बदलत नाहीत ती. म्हणून हिंदू हा सनातन जीवनपद्धती आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याला धर्म म्हणतात, धर्मशास्त्र म्हणतात, लक्षात घ्या. ते शास्त्र म्हणण्याचं कारणच असं आहे की शाश्वत गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तात्पर्य साधकाने कर्म तर केले पाहिजे परंतु त्यात स्वार्थ कामना इत्यादींचा भाव नसला पाहिजे. कर्माचा निषेध नाही परंतु सकाम भावाचा निषेध आहे. साधकाने भोग आणि ऐश्वर्य बुद्धीने कोणतेही कर्म करू नये, कारण अशा बुद्धीमध्ये भोगासक्ती आणि कामना राहते. त्यामुळे कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही, म्हणजे यज्ञकर्म होऊ शकत नाही. पहा, निर्वाह बुद्धीने कर्म केल्यास ही जिवंत राहण्याची कामना कायम राहते. म्हणून निर्वाह बुद्धी ही त्याज्य आहे. पहा इथे काय म्हणतात, स्वतःचा निर्वाह करण्याची बुद्धीसुद्धा त्याज्य आहे. हे पुढे सांगतात की योगक्षेमम वहाम्यहम. आता तुम्ही पशुपक्ष्यांचं बघितलं ना, आपल्याला अनेक गोष्टी अशा आहेत, प्रगती विकास आणि व्यवसायात्मिका बुद्धी नाही पण व्यावसायिक बुद्धी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपण एक प्रकारच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण आलेलो आहोत. समोर दिसणाऱ्या गोष्टीमध्ये हे मला हवं हे पशुपक्ष्यांच्यामध्ये पण दिसतं, परंतु संग्रह करण्याची बुद्धी त्यांच्यामध्ये दिसत नाही. पहा, ते रोजचं अन्न ताजं अन्न मिळवण्यासाठी
प्राप्त करण्यासाठी दररोज सकाळी घरातून बाहेर पडतात. म्हणजे व्यवसाय कुणालाही चुकलेला नाही, कर्म करणं सहजासहजी कुणाचंच पोट भरत नाही, लक्षात घ्या. ती ध्रुवी अस्वल ते एक सिगल हे करला, एक त्याचं भक्ष्य जे असतं त्या बर्फातून 1000 किलोमीटरचा प्रवास करतं. एका महिन्यात अन्न मिळतं तर दुसऱ्या महिन्यात अन्न मिळत नाही त्याला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपलं अन्न मिळवण्यासाठी सगळ्या प्राण्यांना भटकावं लागतं. माणसाचे जी काही स्वतःची एक आपल्याला बऱ्याच गोष्टी आजकाल हव्या आहेत, लक्षात घ्या. घर चांगलंच पाहिजे, फ्रीज पाहिजे, असो छोट्या छोट्या आपण गेलं तर घरं चांगली नसतात, घरातून पाणी ठिपकत असतं. झोपडपट्टीसारख्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी दिसतील, पण घरात टी व्ही मात्र रंगीत आणि मोठे मोठे लांबलचक स्क्रीन असतात, फ्रीज वगैरे चांगले असतात. डोमेस्टिक अप्लायन्सेस ज्याला म्हटलं जातं त्याचा फार सोस आपल्याकडे आजकाल निर्माण झालेला आहे. त्या आपल्या या गरजांच्या पेक्षा जास्त काही ज्या गोष्टी आहेत त्याला निर्वाहबुद्धी म्हटले, ती त्याज्य आहे म्हणतात. तुम्हाला तुमच्या गरजेचं सगळंच दिलं आहे ना. चैन आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी काही नको म्हणतात, त्याला निर्वाहबुद्धी काय, ज्याला चोच दिली त्याला दाणा भगवंतानीच दिलेला आहे, लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्याला दाण्यापेक्षा आणखी जास्त पाहिजे असतं. ओंजळवर धान्याचे अन्नाचे धनी आपण सगळे, परंतु तरीही आपल्याला जास्त हवं असतं. त्याला निर्वाहबुद्धी म्हणतात. प्रत्यक्षात त्याचा निर्वाहाशी संबंध नाही अशी बुद्धी आहे ती, खरं सांगायचं तर ती त्याज्य आहे. साधकाने केवळ साधनबुद्धीनेच प्रत्येक कर्म केले पाहिजे. सर्वात उत्तम साधक तर तो आहे जो आपल्या मुक्तीसाठी सुद्धा कोणतेही कर्म न करता केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करतो. भगवान दत्तात्रय हे त्याचं मोठं उदाहरण आहे. त्यांना अवधूत म्हणतो आपण. मुक्तीची कामनासुद्धा धुवून टाकली, म्हणून अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त हे दत्तांची उपाधी आहे. अवधूत चिंतन म्हणजे मुक्तीची सुद्धा कामना धुवून टाकलेली आहे, लक्षात घ्या. मला मुक्तीसुद्धा नको अशा पद्धतीने ते दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करतात. कारण आपले हित दुसऱ्यासाठी कर्म केल्याने होते, आपल्यासाठी कर्म केल्याने नव्हे. दुसऱ्यांच्या हितातच आपले हित आहे. दुसऱ्याच्या हिताहून आपले हित वेगळे मानणेच भूल आहे, चूक आहे. म्हणून लौकिक तसेच शास्त्रीय केली जाणारी सर्वची सर्व कर्म केवळ लोकहितार्थच असावीत. आपल्या सुखासाठी केले गेलेले कर्म तर बंधनकारक आहेच, आपल्या व्यक्तिगत हितासाठी केले गेलेले कर्मही बंधनकारक असते. केवळ आपल्या हिताकडे दृष्टी असल्याने बघा व्यक्तित्व कायम राहते. म्हणून जप, चिंतन, ध्यान, समाधीसुद्धा लोककल्याणासाठीच करावे. पहा, तात्पर्य स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीरांनी होणाऱ्या सर्व क्रिया संसारासाठीच असाव्यात, आपल्यासाठी नव्हे. कर्म संसारासाठी आहे आणि संसाराशी संबंध विच्छेद झाल्यावर परमात्म्याशी होणारा योग आपल्यासाठी आहे. याचेच नाव कर्मयोग आहे. पुन्हा एका, कर्म संसारासाठी आहे आणि संसाराशी संबंध विच्छेद झाल्यावर परमात्म्याशी होणारा योग आपल्यासाठी आहे. योगच आपला आहे, त्याचेच नाव कर्मयोग आहे. लोको अयम कर्मबंधनः याची व्याख्या काय आहे? कर्तव्य कर्म म्हणजे यज्ञ करण्याचा अधिकार मुख्यत्वे करून मनुष्यालाच आहे. याचे वर्णन पुढे सृष्टीचक्राच्या प्रसंगात म्हणजे 3ऱ्या अध्याय श्लोक 14 ते 16 मध्ये केलेला आहे. ज्याचा उद्देश प्राणीमात्राचे हित करणे, त्यांना सुख पोहोचवणे असते, त्यांच्याकडूनच कर्तव्य कर्म होतात. जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या हितासाठी कर्म न करता केवळ आपल्या सुखासाठी कर्म करतो तेव्हा तो बांधला जातो. पहा, हे बांधणं काय आहे? संयोग होणं चुकीच्या गोष्टीशी. आपण समजून घेतलं पाहिजे. लोखंड उघड्यावर ठेवलेलं आहे, त्याचा हवेतल्या ऑक्सिजनशी संयोग आला, ऑक्सिडीकरण झालं तर ते गंजायला लागतं. मूळ स्वभाव लोखंडाचा नष्ट होतो. इथे तेच सांगतात, सायन्स आहे ह्या मागचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. छोटी छोटी उदाहरणं आपल्याला समाजातली जरी आपल्याला आजूबाजूला दिसणारी आपण पाहिली, आपल्या लक्षात येतं की चुकीच्या ठिकाणी संयोग होतो, योग नाही होत, लक्षात घेतलं पाहिजे. तेच एका विशिष्ट उष्णतेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अवस्थेमध्ये त्या लोखंडाचा जर कार्बनयुक्त पाण्याशी संबंध आला तर त्याचं पोलादात रूपांतर होतं. त्याला पाणी पाजणं म्हणतात किंवा त्याला कार्बन पाजतात आहेत, प्रत्यक्षामध्ये पोलादात रूपांतर होतं त्याचं. ज्या पद्धतीचा संयोग तिथे ऑक्सिजनशी संबंध आला तर त्याचा वेगळा विषय होतो, कार्बनशी संबंध आला तर त्याचा पोलादात रूपांतर होऊन ते गंजण्याच्या पलीकडे जातं, लक्षात घ्या.
अशा पद्धतीने परमात्म्याशी संबंध यावा, संसाराशी संबंध विच्छेद व्हावा. प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्ही लोखंड सहज जर याच्यासाठी त्याचा पोलादाशी संबंध यायला प्रयत्न करावा लागतो. उघड्यावर तसंच जरी ठेवलं तरी ते गंजतं, लक्षात घ्या. प्रत्यक्षात मात्र आपला मूळ स्वभाव तसा नाही, पण आपण पाण्यासारखं वागायला लागतो आणि आपल्या प्राकृतिक जो काही म्हणजे प्रकृतीला आपण आहारी जातो. लक्षात घेतलं पाहिजे, स्वभावाला नव्हे. स्वभाव हा विषय वेगळा आहे. स्वभाव हा आत्म्याचा असतो आणि प्रकृती ही निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या शरीराची असते. त्या शरीराच्या त्या संवेदनांना आपण आहारी जातो, खूपच आहारी जातो आणि मग ऑक्सिडीकरण होतं, गंजतं ते सगळं. लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा सदुपयोग होत नाही कधीच. म्हणून आसक्ती आणि स्वार्थभावनेने कर्म करण्याचं बंधनाला कारण आहे. आसक्ती आणि स्वार्थ नसल्यास आपोआप सर्वांच्या हितासाठी कर्म होतात. बंधन भावाने होते, क्रियेने नव्हे. मनुष्य कर्माने बांधला जात नाही, तर कर्मात तो जी आसक्ती आणि स्वार्थभाव ठेवतो त्यानेच तो बांधला जातो. तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग हा समाचार. या ठिकाणी मुक्त संग पदाने भगवंत म्हणतात की कर्माविषयी, पदार्थांविषयी तसेच ज्यांच्याद्वारा कर्म केले जाते त्या शरीर, मन, बुद्धी इत्यादी सामुग्रीविषयी ममता, आसक्ती झाल्यासच बंधन होते. ममता, आसक्ती असल्याने कर्तव्य कर्मसुद्धा सहज आणि योग्य रीतीने होत नाही. ममता, आसक्ती नसल्यास परहितासाठी कर्तव्य कर्माचे आपोआप आचरण होते. ममता आपण मराठीमध्ये जी ममता म्हणतो, आईची माया, ती नव्हे. मम म्हणण्याची जी प्रवृत्ती आहे, हे माझं आहे असं म्हणण्याची. पूजेला बसल्यानंतर ते कोपऱ्याला हात लावून म्हणतात मम, हे माझं आहे, हे माझ्यासाठी चाललेलं आहे. ते भटजी तुमची कुठली जबाबदारी घेत नाहीत, ते मम म्हणा म्हणून सांगतात तुम्हाला. त्यात जे काही पाप पुण्य आहे ते तुमचं आहे. सकाम आहे ते. काम कामेन स्पष्टपणाने त्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कामनायुक्त आहे ती सगळी पूजा, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्तव्य कर्मसुद्धा सहज आणि योग्यरीतीने होत नाहीत. ममता, आसक्ती नसल्यास परहितासाठी कर्तव्य कर्माचे आपोआप आचरण होते आणि जर कर्तव्य कर्म प्राप्त झाले नाही तर आपोआप निर्विकल्पतेतच स्वरूपातच स्थिती होते. परिणामी साधन निरंतर होत राहते आणि असाधन कधी होतच नाही. आता या ठिकाणी निर्विकल्प हा जो विषय आहे तो निर्विकल्प बोध या अर्थाने गीतेमध्ये वापरलेला आहे. गीता अनुभूती घडवते. पहा, योग जो आहे म्हणजे पतंजली योगसूत्र, ज्याला योग, इथे योग वेगळा तिथे योग वेगळा, ती क्रिया आहे, कर्म नव्हे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. इथे कर्माबद्दल बोलत असताना योगाचा विषय ज्यावेळेला येतो त्यावेळेला ही गोष्ट सरळ आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा जो योग आहे हा बोध करवणारा आहे. समाधी ही अवस्था किंवा निर्विकल्प समाधीमध्ये मनुष्य जातो. योगाच्या म्हणजे पतंजली योगसूत्रांच्या अष्टांग योग ज्याला म्हटलेला आहे तो योग, अष्टांग योग वेगळा, गीतेमध्ये ज्याला योग म्हटलेला आहे तो वेगळा. अष्टांग योगाच्या माध्यमातून आपण जातो निर्विकल्प समाधीपर्यंत. ही खूप मोठी अवस्था आहे, परंतु गीता निर्विकल्प बोध घडवते. म्हणजे पाण्याचा बर्फ होणे ही झाली निर्विकल्प समाधीची अवस्था, पण असा आपण बर्फ झालो आहोत ह्याचा बोध त्या पाण्याला होणे म्हणजे आपल्याला त्या समाधीच्या अवस्थेचा बोध होणे. लक्षात घ्या, निर्विकल्प अवस्थेचा बोध होणे ही आहे निर्विकल्प बोध. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये कोणतेही विकल्प नसतात. हे आणि ते असं दोन गोष्टी नसतात. एकच परमात्मा तत्व स्थिर झालेलं असतं. त्या परमात्म्याला कुठल्याही विकल्पाची आपल्याला आवश्यकता राहत नाही, म्हणून त्याला निर्विकल्प म्हणतात. हा एक भाव झाला त्यातला. आळस आणि प्रमादामुळे नियत कर्माचा त्याग करणे तामस त्याग म्हणवला जातो. सत्व रजत तमाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याग सांगितलेले. सात्विक त्याग कशाला म्हणायचं, तामसिक त्याग कशाला म्हणायचं ते इथे सांगतात. राजसिक त्याग कशाला म्हणायचं हे पण सांगितलेलं आहे. असे 3 प्रकार आहेत त्यागाचे. आळस आणि प्रमादामुळे जे नियत कर्माचा त्याग होतो, आळस आणि चुकासारख्या सातत्याने करून आळसामुळे, तर जो नियत कर्माचा, त्यामुळे स्वधर्माचा त्याग आपण जो करतो तो तामस त्याग म्हणवला जातो. अध्याय 18 श्लोक 7. ज्याचे फळ मूढता म्हणजे मूर्खपणा अर्थात मूढ योनीची प्राप्ती आहे. अज्ञानम तमसः फलम. अज्ञान हे तामसिक
किंवा तमाचं फळ आहे. तमाच्या फळापोटी अज्ञान जन्माला येतं, लक्षात ठेवायचं. आणि अज्ञानात राहणं ही किती वाईट गोष्ट आहे. काय म्हटलेलं आहे? आहार निद्रा अभय मैथुनानी चर्वाणी समानी नराणाम पशूनाम एको अधिको ज्ञानहीनेन पशु तुल्य. एक 5वी गोष्ट आहे ती अधिक असते मनुष्य प्राण्यामध्ये, त्याला म्हणायचं ज्ञान. आणि ज्याला ज्ञान नाही, हे परमात्म्याचं ज्ञान नाही, आपल्या शरीराचं ज्ञान नाही, भान नाही कशाचं, तो पशुसारखाच आहे. हे समजून घेतलं पाहिजे. कर्मांना दुःखरूप समजून त्यांचा त्याग करणे राजस्य त्याग म्हणवला जातो. अध्याय 18 श्लोक 8. दुःखरूप समजून. अनेक साधू संतांनी सांगितलं की दुःखच आहे की ज्याचं निवारण करण्यासाठी आपला जन्म आहे. संपूर्ण आयुष्य हे दुःखमय आहे. आणि म्हणून कर्म करू नका, कारण तुम्ही कर्म कराल तर दुःखात पडाल. कर्म कराल तर तू प्रसिद्धी पावाल. कर्म कराल तर तुम्हाला त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अशांतता लाभेल, शांतता मिळणार नाही तुम्हाला, शांतता. अशा पद्धतीने जे त्यागलेली कर्म आहेत, दुःखाचा अंश नको म्हणून, तर ती राजसिक कर्म आहेत. आणि ज्याचे फळ दुःखाची प्राप्ती आहे बघा, रजसस्तु फलम दुःखम. इथे अध्याय 14 श्लोक 16 भगवंत अर्जुनाला मग त्यामुळे म्हणतात की कर्माचा त्याग करायला सांगत नाहीत, तर स्वार्थ, ममता, फलासक्ती, कामना, वासना, पक्षपात इत्यादीने रहित होऊन शास्त्रविधीनुसार सावधानीने उत्साहपूर्वक कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतात, जो सात्विक त्याग म्हटला जातो. फळाच्या इच्छेचा त्याग हा सात्विक त्याग म्हटला जातो. आता आपल्याला असं लक्षात येईल की सत्व महान आहे, राजस थोडंसं कमी प्रतीचं आहे आणि तामसिक हे खूपच गलिच्छ भाग आहे सगळा, असं काही नाही. आपल्याला शांतपणाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला देव आणि असुर यांच्या संपदांचा विचार भगवंत करेल त्यावेळेला देवी संपदांनासुद्धा संपदा म्हटलेलं आहे आणि असुर संपदांनासुद्धा संपदाच म्हटलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून येथे भगवान अर्जुनाला कर्माचा त्याग करण्यास सांगत नाहीत, तर या गोष्टींचा त्याग करायला सांगतात की ज्या संगातून म्हणजे आसक्तीतून येणाऱ्या आहेत. अध्याय 18 श्लोक 9. स्वतः भगवंतसुद्धा पुढे म्हणतात की माझ्यासाठी काहीच करावायचे शिल्लक नाही, तरी पण मी सावधानीने कर्म करत राहतो. अध्याय 30 श्लोक 22 ते 23. कर्तव्य कर्माचे वर्णन योग्य रीतीने आचरण करण्यात 2 कारणांनी शैथिल्य निर्माण होते. एक, मनुष्याचा असा स्वभाव आहे की तो प्रथम फळाची कामना करूनच कर्मामध्ये प्रवृत्त होतो. जेव्हा तो पाहतो की कर्मयोगानुसार फळाची कामना ठेवावयाची नाही, तर मग तेव्हा तो विचार करतो की कर्म करावयाचेच कशाला. आणि 2 म्हणजे तो काय म्हणतो की फळाची कामनाच करायची नाही, तर मग मी कर्म कशाला करू. आणि 2, कर्म आरंभ केल्यानंतर जेव्हा शेवटी त्याला असे लक्षात येते की त्याचे फळ विपरीत होईल, तेव्हासुद्धा तो विचार करतो की मी तर उत्तमातले उत्तम कर्म करतो आणि जर फळ विपरीत मिळत असेल तर मग कर्म करावेच कशाला. योग प्राप्तीसाठी लक्षात घेतलं पाहिजे. कर्मयोगी कोणतीही कामना करीत नाही आणि कोणत्याही नाशवान फलाची इच्छा करीत नाही. तो केवळ संसाराचे हित समोर ठेवून कर्तव्य कर्म करतो. म्हणून उपर्युक्त दोन्ही कारणांनी त्याच्या कर्तव्य कर्मात शिथिलता येऊ शकत नाही. काय म्हणतात? कर्मयोगी कोणतीही कामना करत नाही आणि कोणत्याही नाशवान फळाची इच्छा करत नाही. तो केवळ संसाराचे हित समोर ठेवूनच कर्तव्य कर्म करतो. म्हणून उपर्युक्त दोन्ही कारणांनी त्याच्या कर्तव्य कर्मात शिथिलता येऊ शकत नाही. तो शिथिल नाही होत कधी, तो काम त्याचं करतच राहतो. या श्लोकाच्या अनुषंगाने मार्मिक गोष्ट सांगतात स्वामीजी की प्रायः मनुष्याचा असा स्वभाव झाला आहे की ज्यात त्याला आपला स्वार्थ दिसतो त्याच कर्माला तो मोठ्या तत्परतेने करतो. स्वार्थ पण ते छोटे छोटे फुटकळ असतात, लक्षात घेतलं पाहिजे. मोठ्या स्वार्थात तो पडत नाही, परंतु तेच कर्म त्याला बंधनकारक होते. म्हणून ह्या बंधनातून सुटण्यासाठी त्याला कर्मयोगानुसार आचरण करण्याची फारच आवश्यकता आहे. यज्ञार्थ कर्म करण्याची आवश्यकता आहे. स्वधर्म पालन करण्यात त्याला रस असावा अशी आवश्यकता आहे. कर्मयोगात सर्व कर्म केवळ दुसऱ्यासाठीच केली जातात, आपल्यासाठी केव्हाही नाही. दुसरे कोण कोण आहेत खूप समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. हे समजून घेणे खूपच जरुरीचे आहे. आपल्या शरीराला सोडून दुसरे पदार्थ, प्राणी
तर दुसरे आहेतच. परंतु हे आपले म्हणविले जाणारे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि कारण शरीर, ज्यात मांडलेला अहम आहे, हे स्वच्या दृष्टीने दुसरेच आहेत. पहा, जसा संसार पर आहे, तसेच शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीसुद्धा पर अर्थात दुसरेच आहेत. म्हणून कर्मयोगी यांना आपले न समजता यांचीसुद्धा सेवा करतो. आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर आपलं, याचीसुद्धा कर्मयोगी सेवा करतो. हे दुसऱ्याने दिलेलं आहे, भगवंतांनी दिलेलं आहे, निसर्गातून मी घेतलेलं आहे असं समजून तो हेळसांड करत नाही. पहा, आपल्या शरीराची. शरीराला झोपाळू, आळशी, प्रमादी, निष्क्रिय आणि भोगी होऊ न देणे शरीराची सेवा आहे. इंद्रियांना सांसारिक भोगामध्ये व्यस्त होऊ न देणे इंद्रियांची सेवा आहे. मनाला कोणाचे अहित चिंतन, विषयाचे चिंतन तसेच व्यर्थ चिंतन न करू देणे मनाची सेवा आहे. बुद्धीला दुसऱ्याच्या कर्तव्याविषयी विचार करू न देणे, दुसरा काय करतो काय नाही याचा विचार न करू देणे ही बुद्धीची सेवा आहे. वास्तविक पाहता शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीविषयी ममता, आसक्ती न ठेवणे ही त्यांची फार मोठी सेवा आहे. त्या शरीर आणि बुद्धीविषयी आसक्तीच न ठेवणं. माझं शरीर, मी किती छान दिसतो आहे, मी किती हुशार आहे, मी किती बुद्धिमान आहे, या सगळ्या गोष्टीत आसक्ती न ठेवता ते जे काही भगवंतांनी दिलेलं आहे त्याचा सदुपयोग करणं ही त्यांची सेवा आहे. अफाट बुद्धिमान माणसं असतात, लक्षात घ्या. आणि त्यांनी त्यांच्या त्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी केला. अनेक मोठे मोठे शोध लावले. पहा, आणि अगदी मिक्सर ग्राइंडरपासून तुम्ही बघितलं म्हणजे दळण, जे कांडप वगैरे करणारी यंत्रणा आहे, अशा आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा इतकी यंत्र येत असतात आपल्यासमोर. हे कुणीतरी आपल्यासाठी काम केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करून आपल्या बुद्धीचा उपयोग समाजासाठी केलेला आहे. या गोष्टीच आपल्याला या स्वशी जोडतात हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्व जीवात्मा जो आहे तो चेतन परमात्म्याचाच अंश आहे आणि हे शरीर इत्यादी पदार्थ जड प्रकृतीचे अंश आहेत. संपूर्ण क्रिया जडामध्ये आणि जडासाठीच होतात. चेतनात किंवा चेतनासाठी केव्हाही कोणतीही क्रिया होत नाही. म्हणून करणे आपल्यासाठी नाहीच, कधी झाले नाही, कधी होऊ शकत नाही. मात्र संसारापासून मिळालेल्या या शरीर इत्यादी जड पदार्थांना चेतन जेवढ्या अंशात मी, माझे आणि माझ्यासाठी समजतो तेवढ्या अंशात त्याचा स्वभाव आपल्यासाठी करण्याचा होतो. म्हणून दुसऱ्यासाठी कर्म केल्याने ममता आणि आसक्ती सुगमतेने नाहीशी होते. शरीराच्या अवस्था जशा ज्या आहेत त्या कौमार्य, तारुण्य इत्यादी बदलल्यावर मी तोच आहे या रूपात आपल्याला एका निरंतर राहणाऱ्या सत्तेचा, प्राणिमात्राला अनुभव येतो. पहा, या अपरिवर्तनशील सत्तेची, आपले असणेपणाची परमात्म्याशी स्वतः एकता आहे आणि परिवर्तनशील शरीर, मन, बुद्धी स्वतः एकता आहे. म्हणजे इत्यादींची शरीराशी स्वतः एकता आहे. आमच्याकडून जी काही क्रिया केली जाते, आता हे कसं काय तुम्ही म्हणाल, शरीराची एकता मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार वगैरेशी असते आणि आत्म्याची एकता परमात्म्याशी असते किंवा जीवात्म्याची एकता परमात्म्याशी असते. आणि हे पहा, कारण जीवात्मा कधीच नष्ट होत नाही, परमात्मा ही परिवर्तनशील नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार शरीर नसताना कुठे राहणार, ते सुद्धा शरीराबरोबर तेही नष्ट होऊन जाणार. म्हणजे त्याचं तादात्म्य शरीराशी आहे, त्या गोष्टींचं लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टी बुद्धी शरीराबरोबर जन्माला आली, शरीराबरोबरच संपून जाणार. तिचं अस्तित्व काही काळ आहे आणि ते उधार आहे सगळं, लक्षात घ्या. बुद्धीला जे जे काही माहिती आहे त्याच्याच अनुषंगाने ती त्याच गोष्टीचं, म्हणजे जेवढा ऊस उपलब्ध आहे त्याच ऊसातून रस काढत असते. ती शिकणं, सतत त्या बुद्धीला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवत राहणं हा विषय आत्म्याच्याच माध्यमातून होत असतो. आणि ती अनुभूती घेऊन बुद्धी पुन्हा प्रगल्भ होत राहते, हा विषय स्वतंत्र आहे. परंतु पुन्हा त्याच्याकडे येणारी जी काही मर्यादित गोष्ट आहे ती ज्ञान म्हणून, ती कायमच मर्यादित राहते, ती अनंत होऊ शकत नाही. खूप लोकांना वाटतं की अनंत आहे, अनंत आहे. ते त्या बुद्धीशी जे काही ह्या तत्वाचं असलेलं नातं आहे ते, आणि त्या तत्वाचं परमात्म्याशी असलेलं नातं आहे ते. बुद्धी शुद्ध होते तेव्हा आत्माच असतो. शुद्ध मन म्हणजेच आत्मा, हेही लक्षात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.
तर म्हणून या अपरिवर्तनशील सत्तेची आपले असणेपण जे आहे ते परमात्मा तत्वाशी स्वतः एकता आहे आणि परिवर्तन शरीर मन बुद्धी इत्यादींचे संसाराशी एकता आहे. आमच्याकडून जी काही क्रिया केली जाते ती शरीर इंद्रिय इत्यादीद्वाराच केली जाते, कारण संपूर्ण क्रियेचा संबंध प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थांशी आहे, स्व आपले स्वरूपाशी नव्हे. म्हणून शरीराच्या संबंधावाचून आम्ही कोणतीही क्रिया करू शकत नाही. यावरून ही गोष्ट निश्चित रूपाने सिद्ध होत आहे की आपल्याला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही. जे काही करावयाचे आहे ते संसारासाठीच करावयाचे आहे, कारण करणे त्यालाच लागू पडते जो स्वतः करू शकतो. जो स्वतः काहीही करू शकत नाही त्याच्यासाठी करण्याचे विधानच नाही. जे काही केले जाते संसाराच्या सहाय्यतेनेच केले जाते, म्हणून करणे संसारासाठीच आहे. आपल्यासाठी करण्यानेच मनुष्य बंधनात पडतो. पहा, यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्मबंधनः. विनाशी आणि परिवर्तनशील शरीर इंद्रिये मन बुद्धी इत्यादींशी आपल्या अविनाशी आणि अपरिवर्तनशील स्वरूपाचा कोणताही संबंध नाही. शरीरादींच्या सहाय्यतेशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही. आपल्या सत् स्वरूपात कधीही कोणतीही उणीव येत नाही आणि उणीव आल्याशिवाय कोणतीही इच्छा निर्माण होत नाही, म्हणून आपल्यासाठी काहीही नको. अशा प्रकारे जेव्हा क्रिया आणि पदार्थांशी सर्वथा संबंध विच्छेद होतो जो वास्तविक आहे, तेव्हा जर ज्ञानाचे संस्कार असतील तर स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि जर भक्तीचे संस्कार असतील तर भगवंताविषयी प्रेम निर्माण होते. पहा, अनेक गोष्टींचा यामध्ये उहापोह केलेला आहे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी परिशिष्ट भाव असा आहे की या श्लोकाशी परिशिष्ट भाव असा आहे की मनुष्य कर्म करण्याने बांधला जात नाही, तर अन्यत्र कर्म करण्याने, अर्थात आपल्यासाठी कर्म करण्याने बांधला जातो. याच अध्यायाचा 13वा श्लोक म्हणून यज्ञार्थ कर्म नो अन्यत्र लोको अयम कर्म बंधनः हा पदाचे तात्पर्य आहे. आपल्यासाठी काही करायचे नाही. आपल्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी. आता दुसरा काय आहे? शरीर पण दुसरं आहे. आपण मगाशी वाचलं. अन्यत्रचा अर्थ आपल्या शरीरासाठी सुद्धा कर्म करणं. लक्षात घ्या, स्वतःसाठी कर्म करणं हा विषय वेगळा या ठिकाणी सांगतात. मनुष्य कर्मबंधनातून तेव्हाच मुक्त होऊ शकतो जेव्हा संसारापासून मिळालेल्या शरीर वस्तू योग्यता आणि सामर्थ्य बल संसाराच्याच सेवेत लावेल. जिथून घेता तिथेच परत देईल. पहा, आणि त्याच्या मोबदल्यात काहीही इच्छिणार नाही, कारण संसार आपणाला अशा वस्तू देऊ शकत नाही ज्या आपण वास्तविक इच्छितो. आपण सुख इच्छितो, अमरता इच्छितो, निश्चिंतता इच्छितो, निर्भयता इच्छितो, स्वाधीनता इच्छितो. परंतु हे सर्व आपणाला संसारापासून मिळणार नाही, तर संसाराच्या संबंध विच्छेदाने मिळेल. संसारापासून संबंध विच्छेदासाठी हे आवश्यक आहे की आपणाला संसारापासून जे मिळाले आहे त्याला केवळ संसाराच्याच सेवेत अर्पण करावे. स्वतःच्या शरीरापासून आत्म्याव्यतिरिक्त जे आहे ते सगळं परक आहे बघा, आणि त्या सगळ्या परकीय गोष्टींची सेवा करावं म्हणून सांगितलेलं आहे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटले की यज्ञाव्यतिरिक्त म्हणजे कर्माव्यतिरिक्त होणारी कर्म बंधनकारक असतात. म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्मांचा स्वरूपाने त्याग न करता कर्तव्यबुद्धीने कर्म करणे आवश्यक आहे. आता कर्माच्या आवश्यक कर्तव्यतेला पुष्ट करण्यासाठी आणखी काही कारणे भगवंत सांगतील. ती ऐकूया पुढच्या भागामध्ये. ओम परमात्मने नमः.